हे बघा किती छान गुलाबजाम झालेले आहेत, एकदम हॉटेल सारखे मऊ लुसलुशीत। हे बघा एकदम हॉटेल सारखे टेस्ट आहे। तुम्हाला पण बनवायचं आहे का? चला तर मग कसे बनवायचे ते शिकूया। अडीचशे ग्राम खवा घेतलेला आहे। 100 ग्राम मैदा घ्यायचा आहे। खायचा सोडा, बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडा, आणि हे सगळं आता एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। असं थोडं थोडं पाणी टाकून सर्व एकत्र करून घ्यायचे। हे अशा प्रकारे मळून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे झाकून, आणि तोपर्यंत आपण याची चासणी करून घ्यायची आहे गुलाबजामचा पाक। हे बघा चासणी बनवण्यासाठी मी 2 पेले साखर घेत आहे। आता 3 पेले पाणी घालायचे। छान अशी साखर ढवळून घ्यायची आहे। त्याच्यात इलायची क्रश करून घालायची। छान असा पाक करून घ्यायचा। हे बघा त्यात मी थोडंसं केसर पण घालत आहे। आपल्याकडे असलं तर घालायचं, नसलं तरी काय हरकत नाही। बघा छान अशी उकळी आलेली आहे। हे बघा छान असा गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गुलाबजाम बनवायला घ्यायचे। थोडीशी तुपाची धार सोडायची आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचे, म्हणजे आपल्या हाताला पण चिकटणार नाही आणि गोळे छान तयार होतील। हे बघा असे आपण सर्व पेढे करून घ्यायचे आहेत। हे बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण एक एक गुलाबजाम त्याच्यात सोडायचा आहे। हे बघा तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता एक एक गुलाबजाम सोडूया। गॅस बारीक करायचा। अगोदर 1 ते 2च सोडून बघायचा आणि नंतर मग बाकीचे। हे बघू शकता बघा किती छान कलर आलेला आहे। आपण डार्क ब्राऊन करणार आहोत, बारीक गॅस केलेला आहे। बारीक गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत। हे बघा छान डार्क ब्राऊन झालेले आहेत, ते काढून आता आपण पाकात सोडायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। हे बघा गुलाबजाम सर्व तळून झालेले आहेत। आता 1 तास पाकात भिजायला ठेवायचे आहेत, त्यानंतर आपण खाऊ शकतो।